4:45 झाले होते, कारण 5 वाजता आपल्या ग्रामदेवत भागुबाई माता यांची स्वारी निघणार होती. बघता बघता इतकी गर्दी झाली की काय सांगू. सर्वांच्या हातात पोथी होती. ज्या घरातून देवीची स्वारी निघते ते हेच घर. पण या ठिकाणी कधी कधी लोक विनाकारण खूप गर्दी करतात, त्यामुळे थोडी अडचणही. थोड्याच वेळात 5 वाजले. पहिला दिवा पेटला आणि पोत पेटली आणि बघता बघता एका मागून एक सर्व पोती पेटत गेली. ते चित्र अगदी असं वाटत होतं जणू आकाशात तारे चमकत आहे. आणि मग तो क्षण आला ज्याची आपण सगळे आतुरतेने वाट बघत होतो. आपली ग्रामदेवत भागुबाई माता यांची स्वारी. त्या क्षणी असं वाटलं होतं जणू स्वर्गातून देव स्वतः सर्वांना दर्शन देण्यासाठी आले आहे. गर्दी इतकी तुफान होती की खाली पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हती. सर्वांच्या तोंडातून एकच जयघोष, भागुबाई माता की जय. अशा प्रकारे सर्व कार्यक्रम खूप छान पार पडले. नंतर सगळे आपापली गोष्टी सांगत होते. घरी आलो तर अमर नाना बसलेले होते. घरात महिला मंडळांच्या गप्पा रंगल्या होत्या आणि दुसऱ्या बाजूला आमची चिल्लर पार्टी बसलेली होती. खरं सांगायचं तर लग्नामध्ये सुद्धा एवढे पाहुणे जमा होत नाही, पण देवीच्या स्वारीच्या दिवशी मात्र सर्व मंडळी गावात एकत्र येतात. म्हणूनच आमची देवीची स्वारी लय खास आहे. मग म्हटलं चला पाराकडून येऊया. तिथे सुभाष, गणेश आणि भरत बसलेले होते. थोड्या वेळ गप्पा छप्पा झाल्या. पुन्हा घरी आलो तर नाना, मामा, भाऊजी आणि दादा सगळे बसलेले होते. दुसऱ्या बाजूला स्वयंपाक चालू होता. घरात एकदम आनंदाचं वातावरण होतं. दुपारी 3 वाजता सचिन भाऊ म्हणजे आमचे मावस भाऊ त्यांच्या गावी निघाले. मी बाहेर आलो तर शिव पळतच माझ्याकडे आला, पण घरी गेल्यावर पुन्हा मोबाईल बघण्यात तो मग्न झाला होता आणि बाकी सर्व मंडळी बसून गप्पा मारत होती. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जत्रेपासून ते देवीच्या स्वारीपर्यंत खूप काही पाहिलं आणि व्हिडिओ पण खूप मोठा झाला. व्हिडिओ शूट करताना केलेली धावपळ, व्हिडिओला केलेली एडिटिंग, व्हिडिओला दिलेला व्हॉइस म्हणजे आवाज, बरंच काही आपण या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. चला मग असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक, फॉलो, शेअर, कमेंट नक्की करा.